हाय एव्हरीवन. मी सुप्रिया. तुम्ही ओळखतातच ना? हो, माहिती आहे मला. खूप वर्षांनी आपण भेटतोय. पण पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक व्लॉग घेऊन आली आहे. तो म्हणजे आता आम्ही चाललोय. लास्ट टाईम तुम्ही गोव्याचा व्लॉग बघितला. त्याला चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला त्यामुळे थँक यू. आता पुन्हा एकदा आपली एक ट्रिप चालली आहे. ती म्हणजे काश्मीरला. तर आमची बघा पॅकिंग झालेली आहे. बघा बॅग्स बघा आमच्या. तुम्ही सगळे म्हणत असाल एवढ्या बॅग्स? नाही नाही, फक्त आमच्या नाही आहेत. आमच्याबरोबर अजून 2 फॅमिली आहेत. त्यांच्या सर्वांच्या बॅग्स आहेत. आमची एवढी पॅकिंग झाली आहे. आता आम्ही निघतोय. तर आपण आता डायरेक्टली आपली बँड्रावरनं ट्रेन आहे. हा प्रिन्स, तुम्ही तर ओळखतातच. आता आपण निघालो. आता आपली बँड्रावरनं ट्रेन आहे. तर गाडी आता आलेली आहे. बॅग सर्व गेल्या आहेत आतमध्ये ना. मग रायन कुठे चाललास? हो का, चला मग. आता आपली पुढे 2 फॅमिली भेटतील. त्यांना घेऊन आता आपण जाऊया. हे बघा सर्व बॅग्स ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा किती बॅग्स आहेत. बापरे, किती गरम झालंय मला. खूप गरम होतंय. गरमीत ना तर थंडीत चाललंय. खूप मजा येणार आहे. तुम्ही पण माझ्यावर एन्जॉय करा हा व्लॉग. आणि तो कसा वाटत ते तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगणारच आहात. तर आता आम्ही निघतोय. आता आम्ही जाणार बँड्रावरनं आमची ट्रेन आहे पुढे. बँड्राला मग आपण भेटूच. ही आपली गाडी आहे. आता आपण निघतोय. रोहित म्हणतोय चला 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 लवकर. चला मग बाय, भेटू आपण. आता आम्ही फायनली पोहोचलोय बँड्राला. आता आपल्या सर्व बॅग्स आधी आपण काढून घेऊया. खूप बॅग्स आहेत. आता एक एक बॅग कडे लक्ष द्यावं लागणार आहे आम्हाला. एवढं जातील का? अरे तो गाडीवाला गेला कुठे? मम्मा असं हात सोडून पळायचं नाही. काढला तुम्ही पळताना पण आले. ही कोणती आहे? हे बघ, ही आपली. एक एक बॅग आतमध्ये ठेवायचं काम चाललंय आता. ही आहे आमची ट्रेन.
जम्मू तवी, जम्मू तवी ही आमची बँड्रा ट्रेन आहे. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. दुपारी 12 वाजता ऍक्च्युअली आमची ट्रेन सुटली, पण सामान सेट होता आमची सीट सेट होता आम्हाला जवळजवळ आता 1:30 वाजलाय. खाऊन पिऊन आता आम्ही रिलॅक्स झालो. म्हटलं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता तुम्हाला दाखवते आम्ही कशी अरेंजमेंट केली आमच्या सामानाची. ह्या आमच्या बरोबर, आता तुम्हाला आधी मी इंट्रोड्यूस करून देते. ह्या मोठ्या आत्या हाय करायचं. या लहान आत्या, हा प्रिन्स, तिकडे रोहित बसले, इकडे ओमकार आहे, इकडे मामा हा, तिकडे एक मामा आहेत, त्यांना बोलवा. सगळ्यांची आधी ओळख करून देते मग आपण बोलूया. ते एक मामा आहेत, हाय करा हाय. आता आम्ही एवढे असे जवळजवळ 10 जण आहेत, आम्ही 9-10 जण. हे सगळ्या बॅगा आम्ही अशा खाली टाकल्या, दिसत नाहीत. आता शेवटी सुरुवात झाली. आम्ही फायनली आम्ही काश्मीरच्या ट्रेन मध्ये बसलोय आणि आता चाललोय. जसं प्रवासात आम्ही जमेल तसं आम्ही सांगूच तुम्हाला आम्ही काय काय एन्जॉयमेंट करतोय. बाहेर आम्ही कुठपर्यंत आलो काय कल्पना नाही, पण सध्या आम्ही चाललोय, निघालोय. सांगूच आम्ही कुठे पोहोचतोय. ट्रेनची मजा चालली. रोहित खेळण्याच्या तयारीत आहे. म्हटलं आता थोडासा टाइमपास करूया. म्हटलं आधी खेळूया गेम वगैरे, तर बघूया कसं होईल वगैरे. जसं सगळ्यांची चालली मजा, गप्पा गोष्टी गोंधळ, सगळ्यांना गोंधळ चाललाय. किस्त मजा असते फॅमिली सोबत जायची, सगळ्यांची गडबड वगैरे. या दोन्ही आत्या खूप एक्साइटेड आहेत जायला. हो ना? आपण इथे बसणार, कोणी इथे बसणार आपल्या बाळा. आम्ही अहमदाबादला उतरलोय आता. 10 मिनिटं होल्ड आहे. म्हटलं चला, काही बोलायला जमत नाहीये, काहीच नाही, कारण की मोबाईलला चार्जिंग नाहीये. आमच्या मोबाईल चार्जिंग होत नाहीये. सगळाच प्रॉब्लेम, सगळाच. म्हटलं चला 10 मिनिटं होल्ड आहे, तर म्हटलं तुम्हाला दाखवते. तर थोडा वेळ थांबलो होतो, म्हटलं थोडं पाय मोकळे करूया. हे आहे अहमदाबाद जंक्शन. ही आहे आमची ट्रेन. चार्जिंगचा खूप मोठा इश्यू असल्यामुळे काही मला जास्त बोलता नाही येणार, पण तरी पण असंच थोडंफार तुम्हालाही आमचा प्रवास, आमची जर्नी म्हटलं कळावी काय चाललं ते. हे बघा, हे आमचे बसले मेंबर्स. मला तर नुसती भीतीच वाटतेय की बाबा मी खाली उतरली आणि ट्रेन स्टार्ट झाली तर मी काय करू. जास्त करून प्रिन्सची मला भीती वाटते. सगळेजण बसलेत. आम्हाला वाटलं थंडी असेल, पण काही थंडी नाहीये. नॉर्मल वातावरण आहे, नॉर्मल टेम्परेचर आहे. झोप आली का? झोप तर नाही आली, पण पडून घेऊया, आराम करूया. तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो. भेटूया आपण सकाळी. गुड नाईट. गुड नाईट बा. गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट. मी खाली मावशी झोपली का? हे लाईट बंद करा. आजी काय करा? हे लाईट बंद करा. आजी गुड नाईट बोला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सर्वजण झोपलेत. सगळ्या बोगीत अंधार अंधार झालाय. झोप तर कोणाला येणार नाही, आपण झोपायचा प्रयत्न करूया, कारण की परत सकाळी पण आपण इथेच आहोत दिवसभर.
उद्या पण आपण दिवसभर आहोत त्या ट्रेन मध्ये. एकही स्टेशन आम्हाला कळत नाही, कोणतं स्टेशन येतंय कोणतं जातंय काही नाही, सगळं आमच्यासाठी नवीन आहे. आजचा दिवस गेलेला आहे. हो समाप्ती झालीये. मावशी पण ब्लॉग बनवते. आजचा दिवस संपला. तुम्हाला कळालं की आज कोणते कोणते स्टेशन आले ते? अहमदाबाद कळलं, अहमदाबाद फक्त कळालं ते जंक्शन आहे म्हणून. एवढंच कळलं. आळीव, अक्रोड, सगळं सगळं आहे याच्यामध्ये. मखाना आहे चांगला, मखाण्याचं मिक्सर आणि गावरान तूप मिक्सरला फिरवलं का लाडूची रेसिपी चालली आहे ते. लाडू खाते. रोहितला तर झोपच सुधरत नाही, तसं आम्ही सुरू झाले. हे बघा हे माकड. मी आता आहे हिसार जंक्शनला. हिसार जंक्शनला थांबली ट्रेन. अर्धा तास होल्ड आहे, इंजिन चेंज होते, त्यामुळे म्हटलं चला वेळ आहे आपल्याला थोडा बोलायला. कारण की इथून तिथून गडबड गोंधळ काही बोलायला भेटलं नाही. हे प्रिन्सची चालली गडबड मध्ये मध्ये. थंडी खूप आहे इथे, इतके भयंकर थंडी आहे ना, इतके भयंकर थंडी आहे ना की आमचे हात एकदम फ्रीज सारखे झाले. अजून आम्हाला पुढे खूप मोठा प्रवास करायचा आहे, पुढे काय होणार आहे माहितीच नाही, तर बघू काय होत आहे. पण थंडी प्रचंड आहे. सकाळी खूपच धुकं होती, म्हणजे थंडी आहे, चांगली थंडी आहे. तुम्हाला मी स्टेशन दाखवते बॅग. हे बघा, हे आपली सर्व माणसं बाहेर आली आहेत. थोडं होल्ड जास्त आहे म्हणून की बाबा चला थोडं फेरी तरी मारूया, कारण की बसून बसून इतका कंटाळा आला होता. ट्रेन, हे बघा ही ट्रेन आपली. खूप बसून बसून कंटाळा आलेला, आणि बसल्यामुळे ना इतकं हे झालं होतं ना, म्हणजे पायाला वगैरे कंटाळा, खूपच जास्त कंटाळा आला. काही सुचत नाही, खूप थंडी आहे पिल्लू. हे बघ या दोघीचा नाही आल्या. त्या दोघींना आताच इथे जास्त थंडी वाजायला लागली आहे. फिरतायत, म्हटलं चला बाहेर ट्रेनच्या थोडा राऊंड तरी मारू, बघू स्टेशन काय आहे काय नाही. ऑनलाईन पेमेंट कुठेच नाही ऑनलाईन पेमेंट मिळणार. तुम्ही एकदा तुमचा निघाले की तुम्हाला कॅश घेऊनच निघणे. आम्हाला सांगितलं होतं की कॅश जवळ ठेवा, पण तरी पण आमच्याकडे थोडीच होती कॅश, ती संपली. मग हे बोलले रोहित की ना होल्ड आहे जास्त वेळासाठी, तर आम्ही बघतो. कोणीतरी बोललो होतं वाटतं त्यांना की ATM मिळेल, पण ते ATM शोधायला गेले, काही मिळालंच नाही त्यांना. मग ते ओमकार आणि रोहित परत रिटर्न आले, ATM काही मिळालंच नाही. आता आम्ही जेवायला बसलोय. हे बघा, पठाणकोटला पोहोचलोय आम्ही. पठाणकोट स्टेशन तिथे पोहोचलोय. तिथे आम्ही ऑर्डर दिली होती, तर आमचं जेवण आता आलंय. रोहित सर्वांना ज्याचं त्याचं सर्व करतोय. हॉटेलचं नाव कोणतं होतं? राजभोग मधनं आम्ही ऑर्डर दिली होती जेवणाची. कारण की कालही आम्ही त्याच हॉटेलमधनं ऑर्डर दिलं होतं, तर खूप मस्त होतं ते जेवण, तर आम्हाला आवडलं. तर त्याचीच म्हणतात ना एक शाखा असते, नाही अंडा करी आहे माझी, तर त्याची दुसरी शाखा म्हणतात ना, ती इकडे पठाणकोटला होती. तर मग आम्ही परत ऑर्डर दिली त्याच हॉटेलला. तर आता आम्ही नॉनव्हेज मागवले, नॉनव्हेज म्हणजे अंडा करी मागवली आणि एक व्हेज पण मागवले. तर तेच रोहित गेला, त्याला ज्याचं नॉनव्हेज आहे ज्याचं व्हेज आहे ते सर्व करतायत. पठाणकोटवरनं आमची गाडी आता निघाली आहे. आता काही तासांचा प्रवास आहे की आम्ही पोहोचू जम्मूला. थांबा, तुम्हाला रोहित दाखवतील काय काय. काय तुमचं व्हेज आहे का नॉनव्हेज आहे? काय आहे व्हेज मध्ये, दाखवा जरा.
आता काय उतरायचं पेपरचं काय करायचं चपाती तो खाली कोणती पेपर भाजी आहे? डबल कर रोटी येते रोटी बटाट्याची भाजी राईस मच्छी अच्छा. आणि पनीर अच्छा पेपर दे हे बघा हे व्हेज जेवण आहे आणि मामांचं नॉनव्हेज जेवण आहे. खालचा पेपर अंडा करी. कर ए पेपर इथे तुम्ही सांगा आता मावशी तुमचं व्हेज जेवण कसं आहे टेस्ट करून सांगा मला. छान आहे मस्त आहे. खाऊन तर सांगा. खाऊन बघते. आहे चांगलं. छान छान. ठीक. चला मग आता आम्ही जेवतो थोड्याने भेटूया. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहोत जम्मू स्टेशनला. आम्ही सगळ्यांची तयारी झाली बॅग्स वगैरे सगळ्या वरती काढलेले आहेत. टाकून नाही दिली. घाल तो. सगळ्यांची तयारी झाली ग्लोव्स वगैरे टोपी जॅकेट घालून सगळे तयार आहेत उतरायला. सगळ्यांच्या बॅगा वगैरे सगळ्यांनी काढले. आता कधीही येऊ शकते स्टेशन काही 15-20 मिनिटं राहिले स्टेशन यायला. सर्वांनी आपले शूज वगैरे कान टोपी सगळी घालून घेतली कारण थंडी खूप आहे. प्रिन्सला आली आहे झोप पण त्याला आम्ही झोपून देत नाही म्हटलं आता नाही उतरायचं झोपू नकोस. पूर्ण बोगी रिकामी आहे फक्त आम्ही आणि तिकडे एक तिकडे एक ग्रुप आहे. आम्ही एवढे 2च ग्रुप बाकी उतरायचे बाकी सगळे पठाणकोटलाच रिकामी झाली होती. फायनली आम्ही पोहोचलो आहे जम्मूला. हे आहे जम्मू स्टेशन त्याच्या बाहेर आम्ही आलो आहोत. ऍक्च्युली आम्ही आलो तिकडनं ते समोर दिसतंय ते स्टेशन आहे तिथनं आम्ही बाहेर आलोय. रात्रीचे 11 वाजले पण असं तशी पहाटच झाली. हे बघा हे सगळे चालले सगळे सुटकेस घेऊन ज्याची त्याचे आपले सामान घेऊन.